नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. खरीप हंगाम 2024च्या उर्वरित पीक विम्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला, GR काढला व त्याच्यानंतर आता आपण संपूर्ण अपडेट दिली की पुढील 10 तारखेपासून पुढे आणि 10, 11, 12 किंवा 15 तारखेच्या आत केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होणार आहे. हे पैसे जे पडणार आहेत ते काढणी पश्चात नुकसान भरपाई असो आणि काही जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचे असो. त्यामुळं रक्कम किती पडेल ही अपेक्षा उत्सुकता सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानासाठी ज्या शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर पडलेले होते त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर काढणी पश्चात नुकसान भरपाईची सरासरी म्हणून खात्यावर पैसे पडणार आहेत. परंतु काही शेतकऱ्यांचे लोकलायझ्ड क्लेमचे पैसे खात्यावर पडलेले आहेत, परंतु काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी स्टेटस दिसत नाही. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण पुढील काही दिवसामध्ये 1-2 दिवसामध्ये ते स्टेटस अपडेट होऊ शकतं. जरी अपडेट नाही झालं तर लोकलाइज्ड क्लेम म्हणून क्लेम तिथे दाखवला जाऊ शकतो. त्यामुळे तिथेही अमाऊंट दाखवली जाऊ शकते. कारण आता आपल्याला ज्या दिवशी पैसे पडतील खात्यावर त्या दिवशी समजणार आहे की किती पैसे पडले. परंतु सर्वात मोठी उत्सुकता ही आहे शेतकऱ्यामध्ये की काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी हेक्टरी रक्कम किती मिळणार. कारण तसं नियमाप्रमाणे जर पाहायला गेलं तर पीक विम्याच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळालेल्या रकमेपेक्षा काढणी पश्चात नुकसान भरपाईची ही रक्कम ही जास्त असते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता महत्त्वाची हीच आहे की रक्कम मिळणार किती. होय मी जास्त असते, परंतु रक्कम सरासरी मिळणार किती, आकडा काय आहे, हे सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता आलेली आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो. महत्त्वाची बाब याच्यामध्ये काय असते, ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024चा या अगोदरचा पीक विमा मिळाला आहे, तो मिळाला हा नैसर्गिक आपत्ती किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या स्टेटसमार्फत मिळाला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केले आहेत परत डबल आणि त्यांचा क्लेम मंजूर झाला आहे, पंचनामा झाला आहे, डॉक्युमेंट सबमिट झाले आहेत, आता फक्त त्या शेतकऱ्यांसाठी आता प्रतीक्षेची सध्या वेळ आहे आणि त्यांच्या खात्यावर लवकरच पैसे पडून जाणार आहेत. कारण राज्य शासनानं हा पावसाळी अधिवेशनामध्ये 1028 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता काढणी पश्चात नुकसान भरपाईचे पैसे पडायला सुरुवात होणार आहे. आणि महत्त्वाची बाब याच्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी हेक्टरी रक्कम किती पडणार आहे याची माहिती आपण या चॅनल व्हिडिओमधून घेणार आहोत. आता मिळालेल्या अपडेटनुसार आज आपल्याला फक्त एका जिल्ह्याचीच माहिती मिळालेली आहे, परंतु इतर जिल्ह्याची माहिती मिळताच तात्काळ आपण व्हिडिओ बनवून चॅनलवर टाकणारच आहोत. आज मिळालेल्या अपडेटनुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये हे काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 55 कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी हेक्टरी रक्कम किती मिळणार याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमधून देणार आहोत. धाराशिव जिल्ह्यामध्ये या अगोदर नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या एकाच ट्रिगर्समार्फतच पीक विम्याचं वाटप झालं होतं. त्यासाठी 219 कोटी रुपयाचं वाटप या अगोदर झालेलं आहे. आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केलेला आहे हे त्यांच्या खात्यावर हेक्टरी रक्कम किती पडणार काढणी पश्चात नुकसान भरपाईची, ह्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीचे अपडेट आहे. इतर जिल्ह्याचे अपडेट येतात आपण चॅनलवर लगेच व्हिडिओ देऊन टाकणार आहोत. या अगोदर 6000 प्रमाणे हेक्टरी रक्कम त्यांच्या खात्यावर पडलेली होती नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीसाठी. आता काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 8000 रुपये ते हेक्टरी 6000 रुपये याप्रमाणे पैसे त्यांच्या खात्यावर पडणार आहेत. आता 6000 रुपये कुणाला मिळणार आणि 8000 रुपये कुणाला मिळणार. ज्या शेतकऱ्यांचं प्रत्येक जो पीक विमा मिळणार आहे त्या शेतकऱ्यांचा जो महसूल मंडळ असतं, ज्या महसूल मंडळामधून 25% जास्त तक्रारी आल्यात, एका महसूल मंडळामधून जर काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 25% जास्त जर तक्रारी आल्या असल्या तर त्या महसूल मंडळामध्ये 6000 रुपये प्रमाणे हेक्टरी अशी रक्कम पडणार आहे. 6000 पडेल, 6100 पडेल किंवा 6200 पडेल धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. आणि ज्या महसूल मंडळामध्ये 25% कमी तक्रारी आल्यात म्हणजे वैयक्तिक क्लेम, आणि तक्रारी जरी कमी आल्या तर चालते, परंतु वैयक्तिक ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत अशा शेतकऱ्यांना 8000 रुपये हेक्टरी रक्कम खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे. कारण काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी पैसे किती मिळणार हे अजून कुणालाच माहीत नव्हतं आणि त्याची अपडेट धाराशिव जिल्ह्याची आपल्याला मिळालेली आहे. आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे,
कारण ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केले त्यांच्याच खात्यावर हे पैसे पडणार आहेत 55 कोटी रुपये. आणि ज्या महसूल मंडळामध्ये 25% जास्त तक्रारी आलेल्या आहेत, क्लेम केलेले आहेत 25% जास्त, अशा महसूल मंडळामध्ये हेक्टरी 6,000 रुपये प्रमाणे त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतील. आणि ज्या महसूल मंडळामध्ये 25% कमी तक्रारी आलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 8,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे पडणार आहेत. मग तुमचं ते सोयाबीन किती का हेक्टर असणार, कारण 55 कोटी रुपये हे 75,000 शेतकऱ्यांसाठी आहेत. त्यामुळं 55 कोटी रुपयाचं वाटप हे 75,000 शेतकऱ्यांना होणार आहे. आणि उत्सुकता हीच होती की हेक्टरी रक्कम किती मिळणार. फक्त विमा जाहीर झाला, विमा 11 तारखेपासून पडणार, 12 तारखेपासून पडणार, परंतु हेक्टरी रक्कम किती पडणार हे शेतकऱ्यांना अजूनही माहीत नव्हतं. आणि मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या जिल्ह्याची अपडेट आपल्याला आज आली आहे, म्हणजे धाराशिव जिल्ह्याची. धाराशिव जिल्ह्यामध्ये 55 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि त्यामध्ये ज्या महसूल मंडळं असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि त्या महसूल मंडळामध्ये जर 25% जास्त तक्रारी आल्या तर त्या शेतकऱ्यांना 6,000 हेक्टरीप्रमाणे रक्कम मिळणार आहे. आणि ज्या महसूल मंडळामध्ये 25% जास्त तक्रारी आलेल्या नसतील तर त्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी 8,000 रुपयेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत. त्यामुळे ही एक उत्सुकता होती सर्व शेतकऱ्यांना की पीक विमा मिळणार आहे खरं, परंतु किती मिळणार हेक्टरी हे माहीत नव्हतं. आणि तीच अपडेट आपण आज दिलेलो आहोत. इतर जिल्ह्याची अपडेट येतात तात्काळ हेक्टरी रक्कम किती पडणार आहे ते तात्काळ आपण व्हिडिओ देऊन चॅनलवर व्हिडिओ देणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर बनून राहा व नवीन जरी कोणी असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ह्याच व्हिडिओमधून इतकंच सांगायचं होतं की शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024चा पीक विमा आता वाटपाला पुढील 2-4 दिवसात सुरुवात होणार आहे, परंतु हेक्टरी रक्कम किती पडणार आहे हे शेतकऱ्यांना माहीत नव्हतं. आणि ते अपडेट आता आपण घेणार आहोत पुढील 2-3 दिवस. आज धाराशिव जिल्ह्याची अपडेट आपण दिली, 6,000 ते 8,000 हेक्टरी त्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे. आणि इतर जिल्ह्याच्या अपडेट पुढील व्हिडिओमध्ये येतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती पैसे पडणार आहेत तात्काळ आपण व्हिडिओ चॅनलवर देणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 या पीक विम्यासाठी सर्व शेतकरी आजपर्यंत वाट बघितलेले आहेत. कारण पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे पडलेले आहेत, परत अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना आता पैसे पडणार आहेत. फक्त त्या शेतकऱ्यांचा क्लेम काढणी पश्चातचा असावा आणि त्याचा पंचनामा झालेला असावा. कारण मी घेतलेल्या माहितीनुसार आता विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला तर ते विमा कंपनीचे प्रतिनिधी म्हणतात की तुमचा पंचनामा झालता का. आता याच्यामध्ये पंचनाम्याची एक अट लावतील, परंतु महत्त्वाची गोष्ट, ज्या पोस्ट हार्वेस्टचा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला आहे त्यांनी डॉक्युमेंट आय डी आपला तयार ठेवा. जरी विमा कंपनीनं आपल्याला पैसे नाही दिले तर विमा कंपनीशी संपर्क साधून आपल्याला भांडता येईल, बोलता येईल. त्यामुळे डॉक्युमेंट आय डी तयार ठेवा. मुख्यत्वे करून काढणी पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम हा ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून सुरुवात होतो. अशा शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आजच्या अपडेटमध्ये आपण रक्कम किती पडणार आहे ही माहिती घेतली. आता इतर जिल्ह्यामध्ये हेक्टरी रक्कम किती पडणार काढणी पश्चात नुकसान भरपाईची त्याचे अपडेट येताच तात्काळ चॅनलवर व्हिडिओ दिला जाईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.